वेळेचं अन्न मिळते त्या बळीराजाला वंदन. दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांना वंदन. आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा आम्हा सर्वांचं रक्त सळसळतं असे थोर राजे, कुलवाडे भूषण, शककर्ते, सर्वजण प्रतिपालक, भूमिपुत्र, रणधुरंधर, परमप्रतापी, दिग्विजयी, महामानव, क्षत्रिय कुलावतंस, श्रीमंत योगी, मुत्सद्दी, निर्भीड, शूरवीर, प्रगल्भ बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, प्रजावत्सल, न्यायप्रिय, जगविख्यात, प्रयत्नवादी, विज्ञाननिष्ठ, निर्व्यसनी, शक्तिपीठ, ज्ञानपीठ, प्रेमळ, बहुभाषिक, संभाषण चतुर, समताधिष्ठ, निस्वार्थी, कदरदान, स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक, आद्य क्रांतिकारक, धर्मसुधारक, नौसेनेचे जनक, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, भारतभूषण, राष्ट्रभक्त, राष्ट्राभिमानी, उदार, संयमी, मानवतावादी, भव्य, दिव्य, उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व, सकल कुलमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, अनभिषिक्त, जगतमान्य लोकराजा, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, मुघल संहारक, रणमार्तंड, पुण्यश्लोक, सुवर्णरत्न श्रीपती, छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतोय. ज्या आईने मला लहानच मोठं केलं, फार प्रेमाने वाढवलं, त्या मातोश्रीला नमस्कार करतोय. आणि ज्या वडिलांनी आयुष्यामध्ये पराकोटीचा संयम आणि अफाट मेहनत करायला शिकवलं, त्या माझ्या वडिलांना देखील शिरसाष्टांग नमस्कार करतोय. आणि मी समालोचक दीपेश नरेश खंडी समालोचन करायला प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या रजनीमधील महत्त्वपूर्ण अशी लढत सुरू होती, जिथे एका बाजूने पोफरन टीम प्रथमतः या मॅच मध्ये फलंदाजी करणार आणि विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर जप्पा 11 पवनसुत नवली, पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या वसुंधरेवर ज्या संघाने मागील भरपूर वर्षांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे, असा संघ क्षेत्र रक्षण करणार आहे. पहिल्या षटकामध्ये द्रोप आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्याच बॉलवरती ऑफ ड्राईव्ह विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने या फटक्याची निवड आपल्याला बघायला मिळाली. थ्रू द लाईन खेळले गेले, ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट होती. दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने मिस्टर प्रथमेश, दुसऱ्या बाजूने करण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या चेंडूवरती तंत्रशुद्ध फटक्याची निवड, एलिगन्स त्या ठिकाणी बघायला मिळाला. आणि फुल फेस ऑफ द बॅट, टायमिंग विथ टेक्निक, टेक्निक विथ टेम्परामेंट, विथ टॅलेंट हा फटका होता. पहिली धाव आहे स्कोर कार्डवरती. यावेळेला आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने हलकेशा ऑप्शनच्या पलीकडे शफल झाले होते आणि त्यानंतर मात्र बदलालित्य स्ट्रॉंग, परंतु कोलॅबरेशनचा अभाव आणि त्या कारणास्तव धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलेला आहे. प्रणय घरत सारखा एक नामचीन आणि अत्यंत अनुभवी यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. येथे झटका लागलेला आहे. बघा, फटक्याची निवड चांगली होती, परंतु तिथे नंदन पुढे सरसावले. त्यांचा चाणाक्षपणा, सावध, साक्षपित, दक्ष आणि जागरूकपणा, आणि त्यानंतर मिस्टर प्रणय यांनी खूप चांगलं कलेक्शन केलं आणि अधिकृत स्वरूपामध्ये धावचीत च्या माध्यमातून पहिला झटका लागलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या पोफरन टीमला खूप डिसिप्लिन असावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये चांगलं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दाखवावं लागतं. कपिल देव, रामलाल निखंज यांना आपण पाहिलं असेल, खास करून एकदाही धावचीत झाली नाही. एका मोठ्या स्पॅन मध्ये ज्या गोलंदाजाने 434 विकेट्स घेतल्या कसोटी क्रिकेटमध्ये आणि 5000 पेक्षा जास्त धावा केल्या आणि 25 जून 1983 मध्ये भारताला पहिला विश्वकरंडक मिळवून दिला, तो खेळाडू एकदाही धावचीत झाला नव्हता. परंतु येथे रनआउटच्या माध्यमातून फर्स्ट विकेट डाऊन, 2 धावा फलकावरती आणि 1 गडी घरात. थोडीशी डळमळी सुरुवात झालेली आहे, परंतु हरकत नाहीये. क्रिकेट हा खेळ प्रत्येक चेंडूवरती नवीन आहे आणि म्हणून प्रत्येक चेंडूवरती लढणारा संघ हा सरते शेवटी आणि यथावकाश विजयाचा धनी ठरत असतो. म्हणून तुम्हाला इथे प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न करावे लागतात, स्वतःवरती विश्वास दाखवावा लागतो. क्रिकेटच्या खेळामध्ये केवळ टॅलेंट नाही तर तुमच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमता देखील तपासल्या जातात. पॉवर प्लेचं बंधन, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट मिड ऑफ, त्यानंतर शॉर्ट मिड विकेट. वेगवान चेंडू होता. ध्रुपला आपण पाहतोय एक युवा गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आपण पाहतोय, परंतु फ्रंट लाईन बॉलर म्हणून जप्पा 11 पवनसुत नवली या संघाच्या माध्यमातून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळतं. चांगली सुरुवात केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजीचं विघटन, विश्लेषण. फलकावरती केवळ सध्या तरी 2च धावा आणि 1 विकेट. पुढचा बॉल
इथं बॅटचं ब्लेड स्विच केलं होतं. प्रयत्न वाईट नव्हता फलंदाजाचा, कारण पॉवर प्लेच्या ह्या बंधनामध्ये पंच दर्शवतात की बाईच्या स्वरूपामध्ये या धावांचं काउंटिंग केलं जाईल. सर आपण पहिला बॅकवर्ड पॉईंट, डीप स्वीपर कव्हर, त्यानंतर डीप गलीमध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्या कारणास्तव फलंदाजाने प्रयत्न चांगला केला होता, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. गेम प्लॅननुसार स्ट्रोक सिलेक्शन खराब नव्हतं, परंतु चेंडू फळीचा समन्वय झाला नाही, तितकं कन्व्हिन्सिंग कनेक्शन जुळून आलं नाही. पुढचा बॉल, ओहो हो, यावेळेस मात्र अल्टी पलटी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, कल्टी, व्हॉट अ शॉट. खासदार चषक हा आहे चौकार. बघा, हा फटका खेळत असताना पडले, धडपडले, शेवटी झोपले देखील, परंतु ह्या चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. अल्टी पलटी चेंडू सीमा रेषेच्या कल्टी. सायकल आहे आणि मुलं बसली, त्यांनी बाजूला व्हायचंय. सायकल कोणी ठेवलं मध्ये ग्राउंड मध्ये, ती काढायची आहे. खूप चांगला फटका प्रथमेशच्या बॅट मधून. 7 धावा परिपूर्ण. 5 चेंडूंचा खेळ हा समाप्ती. अखेर शेवटचा चेंडू ध्रुवच्या माध्यमातून. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका सजवला गेलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण देखील तितकंच बहारदार, असरदार. मिस्टर करण ठाकूर, वन ऑफ दी फायनेस्ट फिल्डर म्हणून ज्यांची ओळख आहे. पहिलं षटक जर आपण विचार केला तर समारोपाकडे वळू लागलेला आहे, जिथे 1 विकेट आली धावचीच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्या षटकाच्या या अधिकृत समाप्तीनंतर 9 धावा स्कोर कार्डवरती. प्रथम फलंदाजी करत असताना पोफरण या संघाची स्थिती आपण पाहतोय. दर्जेदार आयोजन तथा नियोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचे मुकुटमणी, शिरोमणी आणि अधिपती म्हणून आदरणीय विदुरजी पाटील. आता एक विदुर आपण महाभारतामध्ये देखील पाहिला होता आणि महाभारतामधील सर्वाधिक कुशाग्र बुद्धिमत्तेने शृंगारलेलं व्यक्तिवलय कोणतं होतं तर विदुर. आणि येथे आदरणीय विदुर पाटील साहेब आहेत. खरं तर ह्या पास्थळ नगरीला लाभलेलं हे एक वरदान, मास्टर माइंड पर्सनॅलिटी. आणि त्यांना एका ह्या व्यासपीठाखाली जर आपण पाहिलं तर 16 ग्रुप एकत्रित आलेले आहेत. जर तुम्ही आयोजकांची संख्या पाहिली ना मित्रांनो, तर आदरणीय विदुरजी पाटील यांना जे सपोर्ट केलेला आहे एका व्यासपीठाखाली 16 ग्रुप आलेले आहेत आणि हे फक्त विदुर पाटीलच करू शकतात. जबरदस्त आयोजन आणि नियोजन आहे या स्पर्धेचं. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी हा माहितीचा सामना. एका बाजूने पोफरण टीम प्रथमतः फलंदाजी करतोय आणि जप्पा 11 पवनसुत नवली प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या सत्राचा खेळ हा विद्यमान. 9 धावा फलकावर आणि 1 गडी गॅरद. 15 मार्च 1877 मध्ये क्रिकेटची अधिकृत सुरुवात झाली. म्हणजे या मार्च महिन्यामध्ये क्रिकेटला सुरुवात होऊन 149 वर्ष परिपूर्ण झालेले आहेत. परंतु लेदर बॉल क्रिकेटची गगनभरारी बघता बघता आता टेनिस बॉल क्रिकेट देखील मागे नाहीये. 2024 मध्ये ISPLचा शोध लागला आणि तेव्हापासून आपल्या पालघरमध्ये देखील भरपूर खेळाडू रातोरात मालामाल झालेले आहेत. ब्रिजेश बॉलिंग ट्रॅकवर, ऑप्शनच्या पलीकडे शफल होऊन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि ही खरं तर खासियत ब्रिजेश घरात जो लौकिक आहे ब्रिजेशचा. खरं तर आपण पाहिलं असेल रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने कोणगावचं मैदान गाजवलं होतं. एक यशस्वी गोलंदाज. लेदर बॉल क्रिकेटचा देखील खूप चांगला एक्सपिरियन्स आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये भल्या भल्या फलंदाजांना अगदीच सहजतेने सुलभतेने बाद करणारा हा एक यशस्वी फिरकीपटू म्हणून ब्रिजेश घरात यांची ओळख राहिलेली आहे. आता 9 धावा आहेत फलकावर आणि या 2 झटके लागलेले आहेत. अगदीच संथ अशी ही सुरुवात पोफरण टीमची आणि या लौकिकाला साजेसा खेळ सुरू झाला आहे. मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये क्षितिज वलयावर जप्पा 11 पवनसुत नवली टीमचा. वेळेचा विचार देखील आपण करणार आहोत. गुणलेखक आहेत आमच्याकडे अगदी तटस्थ आणि जर अतिरिक्त वेळ खर्च करण्यात आला तर ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. एका षटकासाठी जास्तीत जास्त 5 मिनिटे तुम्हाला दिली जातील. हे लक्षात असू द्या. नव्याने फलंदाज मिस्टर ऋषभ मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ते पार्टनरशिपची आवश्यकता आहे. भारतासाठी आपण पाहिलं असेल असे 2 फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यांच्या साथीने राहुल शरद द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. जेव्हा जेव्हा एकमेकांसमवेत खेळले 100, 150, 200 धावा जोडून 6920 धावा कसोटी क्रिकेटमध्ये फक्त या 2 फलंदाजांनी भारतासाठी केल्या. आणि येथे पार्टनरशिपची आवश्यकता पोफरण टीमला आहे, कारण 9 अंकावरती 2 झटके लागलेले आहेत. थोडासा आता संयम देखील दाखवावा लागेल. आक्रमकता भरपूर दाखवले, परंतु आता संयमाचा काळ, परीक्षेचा काळ. ब्रिजेश बॉलिंग ट्रॅकवर
वाह, काय चेंडू गरकण वळलाय. जिम लेकर यांची आठवण यावी. 27 जुलै 1956 मध्ये एका कसोटी सामन्यामध्ये तब्बल 19 कडे गायरत करणारा तो महीन गोलंदाज. आणि ते ब्रिजेश. काही गोलंदाजीचा दर्जा येथे पुन्हा एकदा डिरेक्ट हिट बघायला मिळाली. ब्रिजेशचा हा क्लास आहे, मास्टर क्लास आहे. खूपच सुंदर गोलंदाजी करतात या ओव्हरमध्ये. पूर्णपणे धावसंख्येला ठप्प केलेला आहे, स्थितप्रज्ञ केलेला आहे. प्रोग्रेस कार्डचा विचार जर आपण केला तर 1-0 10 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना पोफरन टीम. ब्रिजेश या ठिकाणी मात्र जबरदस्त गोलंदाजी करतात. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट काय असेल, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हलकेशा ऑफ ब्रेक किंवा लेग ब्रेक रिलीज करण्याच्या प्रयत्नामध्ये टप्पा देखील चांगला आहे. मी नेहमीच उल्लेख करतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये टप्पा या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. खुलवर टप्प्याचा चेंडू होता. लेझर गाइडेड यॉर्करचं दर्शन ब्रिजेशच्या माध्यमातून ॲब्सोल्युटली क्लास 1 देत देना दन टन टना टन गोलंदाज. प्रोग्रेस कार्ड पूर्णपणे हळूवार पद्धतीनं केवळ आतापर्यंत 11 या अंकावरती काही गोलंदाजी होत आहे. पुढचा बॉल. वा वा, नागमोडी वळण घेतलं या देखील चेंडूने. आपल्या बोटांमधील जादू, बोटांमधील किमया, हा लहानपणी बालगीतांमध्ये फार सुंदर गीत होतं. माझ्या बोटात ते जादू आहे, बघा बघा बघा. आणि येथे तुम्हाला जंबोची आठवण येणार, चिमलेकरची आठवण येणार, हरभजन सिंग यांची. बघा काय जबरदस्त हातभर चेंडूला वळवण्याची अभूतपूर्व अशी क्षमता आहे ब्रिजेश करत या गोलंदाजाकडे. बघता बघता पहिल्या सत्रामधील 2 षटकांचा जो खेळ तो समारोपाकडे वळालाय. आणि 12 धावा 2 विकेट्स. जबरदस्त गोलंदाजी झालाय. जप्पा 11 पवन सुतनवली पहिल्या षटकामध्ये, ध्रुव तर दुसऱ्या षटकामध्ये ब्रिजेश. फायर क्रिकेट पास्थळ पुरस्कृत खासदार चषक 2026 माननीय श्री डॉक्टर हेमंतजी विष्णू सावरासाहेब, पालघर लोकसभा नवनिर्वाचित खासदार. आणि स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते खासदार चषक 12 मे ते 17 मे. विशेष आभार प्रथम आम्ही माननीय श्री डॉक्टर हेमंत विष्णू सावरासाहेब, पालघर लोकसभा नवनिर्वाचित खासदार साहेबांचे आभार मानतो, ज्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी त्यांच्या नावाने टेनिस क्रिकेट स्पर्धा डे नाईट ठेवण्याची परवानगी दिली. पाचळ ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांचे आम्ही खास करून आभार मानतो, ज्यांनी आम्हाला फार मदत केली. मैदान तसेच मैदानावरील साफसफाई, पाण्याची व्यवस्था करून दिली. मनोजजी घरत साहेबांचं स्वागत आहे, सरावली गावचं मोठं व्यक्तिमत्व. त्यानंतर मंडप स्टेज डीजे साऊंड सर्व्हिसचे मालक श्री सदानंद सकाराम घरत, राहणार पास्थळ, यांनी आपणास कमी दरात सेवा उपलब्ध करून त्यांचे आभार. जाऊया मॅचकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चेक. सरावली गावचे मोठे व्यक्तिमत्व मनोजजी राऊत साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. स्वागत आहे साहेबांचा. कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर. यस, स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जगभरामध्ये जवळपास 7 खंड आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, 195 देश. परंतु भारतासारखी महान संस्कृती कुठेही नाही. अतिथी देवो भव. सध्या अगदी यथोचित स्वरूपामध्ये ते दृश्य आपण पाहतोय. 12 धावा आहेत फलकावरती आणि 3 गडी गारद झालेले आहेत. एका बाजूने प्रथमेश 4 चेंडूंमध्ये 8 धावांचे खेळ साकारतात, परंतु दुसऱ्या बाजूने कुणाची साथ मिळत नाहीये. तृषांक आलेले आहेत. भागीदारीची निकड ती भागीदारी होत नाहीये पोफरन टीम करिता. थोड्याच वेळाने ड्रॉ टाकण्यात येणार आहेत. जे संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय त्यांना विनंती आहे आपला कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येथे वाईड डॉर्कचा प्रयत्न होता, तो थोडासा फसला ध्रुव यांचा. वाईड बॉल चा इशारा आहे.
राकेश राऊत यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभि तांडेल यांना आपण पाहू शकाल ब्रँड ऑफ सातपाडी स्क्वेअर लेग पंच म्हणून. बघा, हा चेंडू तुम्हाला हे तत्काळ पुनरावलोकन क्रिस्टल क्लिअर पद्धतीने दाखवलं जातं. पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं हे ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग आहे. नितेश पाटील प्रेझेंट. इथे थोडासा संयम तर दाखवला. स्क्वेअर ऑफ द विकेट करण ठाकूर यांच्या जणू काही अभिवादनासाठी हा फटका बघायला मिळाला. शॉर्ट पॉइंट परिकक्षामध्ये अगदीच धीम्या गतीने बूंद बूंद से सागर बनताय तसं हे धावफलक सजू लागलंय. 14 धावा आणि 3 विकेट्स. 8 चेंडूंमध्ये केवळ 10 धावा खर्च केलेल्या आहेत. ध्रुव यांनी एक गडी देखील गारद केलेला आहे. प्रथमेश 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत या मॅचमध्ये. एक रिस्पॉन्सिबल नॉक त्यांना प्रेझेंट करावा लागेल. आवश्यकता आहे त्या नॉकची, कारण संघ अडचणीमध्ये आहे. आणखीन एक यॉर्कर. काही रिलीज पॉइंटवरचा कंट्रोल दाखवलाय ध्रुवने. साधी सोपी गोष्ट नाहीये एक चांगला गोलंदाज बनणं आणि अशा प्रकारचे यॉर्कर रिलीज करणं. खूप चांगलं कंट्रोल आहे. कॉन्सन्ट्रेशन, कंट्रोल, फिटनेस, त्यानंतर कन्सिस्टन्सी, या सर्व गोष्टी गोलंदाजाला मात्र परिपक्व बनवत असतात. आणि यॉर्क लेनचे चेंडू वारंवार हा थोडासा दूर ठेवला. हे व्हेरिएशन खूप चांगला बदल आपल्याला पाहायला मिळतोय. एक काळ असा होता की नोकिया हा ब्रँड होता, परंतु नोकिया नामशेष झालाय. मित्रांनो आणि खेळाडूंनो, तुम्ही स्वतःला नेहमी अपडेट करा, स्वतःला नेहमी चेंज करत राहा, नाहीतर मार्केट तुम्हाला चेंज करून टाकेल. आणि या आधीचा चेंडू जर आपण पाहिला तर परफेक्ट यॉर्कर होता. त्यानंतर मात्र हलकासा ज्युसी हा फॉली घेतला आणि ऑफ स्टंपच्या हलकासा पलीकडे ठेवला. चांगलं व्हेरिएशन आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं दर्जेदार विघटन ध्रुवच्या माध्यमातून. 15 धावा फलकावरती, 3 विकेट्स. जबरदस्त गोलंदाजीचा आस्वाद चंद्रभागेच्या डोहामध्ये डुबकी घेतल्यानंतर मनाला जो काही विलक्षण आनंद मिळत असतो ना, तशी ही गोलंदाजी सुरू आहे ध्रुव याची. एखाद्या नक्षीदार सोनेरी पानाप्रमाणे गोलंदाजी आहे, जेथे फलंदाज आणि खरं तर मी म्हणेन फुटवर्क हा एक चिंतेचा विषय राहिला आहे त्रुशांक करिता. तो खडेखडेच खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि ध्रुवचा मास्टर प्लॅन या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. 11 चेंडूंमध्ये केवळ 11 धावा खर्च करून 1 विकेट. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी वेळा अशा प्रकारचे स्पेल बघायला मिळतात. या वेळेला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळलेले आहेत. एक चांगला फटका, शांततेला भंग करणारा, उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद कधीही करायचा नाही. भरपूर वेळ शांत होता फलंदाज त्रुशांक, परंतु आता तो अशांत झालाय आणि त्याच्या बॅटमधून आलाय एक कणखर, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार. बघा, हा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. क्रिकेटच्या परिभाषेमधील अशा प्रकारचे फटके विराट कोहली आणि रोहित शर्मा फार मोठ्या प्रमाणावर ते सजवत असतात. त्याची अगदी प्रात्यक्षिक अनुभूती अनुभवाला मिळाली. 19 धावा, 3 षटकांचा खेळ. समाप्ती अखेर काय फटका खेळलाय त्रुशांक यांच्या बॅटमधून. तो चौकार मात्र खरोखरच बघण्यासारखा होता. वेळेकडे गुणलेखक आपण लक्ष जरूर ठेवा, कारण 6 चेंडूंकरिता 5 मिनिटे भरपूर आहेत. एक यशस्वी गोलंदाज ब्रिजेश पुन्हा एकदा येतात गोलंदाजी मार्कवरती. चिमलेकर यांची आपण अगदीच आठवण काढली होती, ज्या पद्धतीने ब्रिजेश गोलंदाजी करू लागलेले आहेत. बघा, 6 चेंडूंमध्ये 2 धावा आणि 1 विकेट. पुन्हा एकदा यॉर्कर सन्मान देण्यास भाग पडणारी ही गोलंदाजी बॉलिंग युनिटने खूप प्रसन्न केलेला आहे. जप्पा 11 पवनसुत नवलीच्या माध्यमातून. आणि प्रारंभिक फ्रंटलाईन बॉलर म्हणून ध्रुव आणि ब्रिजेश यांना अगदी सलग गोलंदाजी दिलेली आहे. ज्या रीतीने गुजरात टायटनकरिता शुभमन गिल याचा सार्थ विश्वास आहे. सध्या तरी कगिसो रबाडा पॉवर प्लेमध्येच जवळपास पहिल्या 8 षटकांमध्ये कगिसो रबाडा यांची 4 षटकं समाप्त केली जातात. अगदी तशाच रीतीने ध्रुव आणि ब्रिजेश यांना जर आपण पाहिलं तर सलग गोलंदाजी करतात. 20 धावा, 3 विकेट्स. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. ऑन साइडला काय फटका खेळत. आपला मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात.
आणि फलंदाज देखील सांगतोय माझ्या बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू दिला ना तर मी देखील मारतोय ढगात. फलंदाज आलाय रागात आणि चेंडू मारलाय सीमारेषा बाहेरच्या भागात. व्हॉट अ शॉट, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, सुपर बॅटिंग. हा षटकार इरादे स्पष्ट केलेले आहेत फलंदाजाने. आणि हे बघा तत्काळ पुनरावलोकन तुमच्या समोर. हलकेशा ऑप्शनच्या पलीकडे शफल आणि त्यानंतर बग तिचं स्ट्रॉंग बॉटम हँड, हेवी बॅक लिफ्ट आणि लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. मुंबईच्या मरीन ड्राईव्हला मात्र फिकं केलं या वेळेला त्रिशांक या फलंदाजाने. 26 धावा झालेल्या आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ॲब्सल्युटली फिनॉमिनल बॅटिंग. हळूहळू टच मध्ये येऊ लागलाय त्रिशांक. ग्रेट स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे आणि खास करून आय कोलॅबरेशन, चेंडूवरची नजर. फुटॉस बॉल यावेळेस मात्र फुल फेस ऑफ द बॅट खेळलेले आहेत. काय बॅटचा फ्लो बघायला मिळाला. एका बाजूने रश्मिका मंदानाच्या चेहऱ्यावरचा ग्लो, दुसऱ्या बाजूने त्रिशांकच्या बॅटचा फ्लो. पूर्णपणे तंत्रशुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. टेक्निक, एलिगन्स आणि जबरदस्त क्रिकेटचा मास्टर क्लास. 27 धावा 3 विकेट्स. भागीदारीला सुरुवात झालंय. वेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. खरंच आवश्यकता होती का ह्या फटक्याची? हा एकच यक्ष प्रश्न विचारणार फलंदाज स्वतःला. बघा हे ॲक्शन रिप्ले. तिथे प्री माइंडेड स्ट्रोक होता आणि फुटवर्कला खूप चांगलं रीड केलं ब्रिजेशने. त्या कारणास्तव येथे विकेट आलेले आहे. 1 मोर विकेट डाऊन. 27 धावा 4 गडी गारद. एक छोटीशी यूट्यूब प्रक्षेपणचे मालक श्री नितेशजी पाटील, पाटील नेटवर्कचे ऑनर यांनी आपणास कमी दरामध्ये सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. मुख्यतः 2 कॅमेरे आणि तसेच ड्रोन कॅमेरा देखील उपलब्ध करून दिला, त्याकरता त्यांचे धन्यवाद. कॅमेरामॅनची नावे अनुराग चव्हाण आणि सूरज यादव आणि हिमांशु सिंग आपल्याला पाहायला मिळते ऑपरेटिंग करताना. त्याचबरोबर लाईव्ह स्कोरिंग देताना आपल्याला विघ्नेश ठाकूर पाहायला मिळते. जीवा स्पोर्ट्स वाड्याचे मालक श्री जितू पाटील साहेब यांनी आपणास कमी वेळेत कमी दरात टी शर्ट उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे आभार. धाव लेखनिक स्कोरर श्री अथर्व राऊत सालवड आपणास वेळ देऊन कमी दरामध्ये सेवा उपलब्ध करून दिली, त्याकरता त्यांचे धन्यवाद. समालोचन कॉमेंटेटर म्हणजे मी प्रीतम गरत, अक्करपट्टी पास्तळ, पास्तळचा गोड आवाज श्री प्रमोदजी शेडगे सर, पालघर भूषण, वसई भागातील गोड आवाज. आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळते श्री दीपेशजी कंडी सर, वाडा, ओल्ड कॉम्बॉक्स. काय फटका या ठिकाणी सजवलाय. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ॲक्शन रिप्लेमध्ये बघा लेग स्टंपवरती स्टान्स, त्यानंतर मात्र शफल आणि जबरदस्त काउफेटच्या दिशेने हा फटका सजवलाय. संघाला जिंकवण्याचा इरादा मात्र या ठिकाणी फलंदाजाने केलाय पक्का. चेंडूवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. 33 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंचितात फलंदाजी मार्कवर. हा देखील यॉर्कर, परंतु खूप चांगल्या पद्धतीने रिस्पेक्टफुली खेळलं होतं. तिथे डॉट बॉलची सांगता होणार. अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 33 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. कॉमेंटेटरचं स्क्वॉड आपण पाहू शकतात. पहिल्या दिवसापासून आणि शेवटच्या दिवसापर्यंत प्रीतम गरत, अक्करपट्टी पास्तळ, पास्तळचा गोड आवाज, व्हॉइस ऑफ पास्तळ. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळाले पालघर भूषण, प्रमोदजी शेडगे सर, वसई. कालच्या रात्रीमध्ये आपल्याला गोड आवाज ऐकायला मिळालं तो म्हणजेच सपाळे उसळणी गावचं गोड आवाज प्रेम तरे सर. त्यानंतर आज आणि उद्या आपल्याला ऐकायला मिळणार आहे श्री दीपेशजी कंडे सर आणि मंथनजी गरज सर, पालघर नवली. आणि त्याचप्रमाणे आम्हाला साथ देत असताना स्वास्तिक पाटील, पास्तळ. ओल्ड कॉम्बॉक्स. तेहतीस धावा 4 विकेट्स. 5व्या षटकाला आता प्रारंभ होतोय.
प्रथमेश आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पूर्णपणे समांतर असं क्रिकेट आपण पाहिलं, जिथे गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीही बाजूंनी चांगली कामगिरी. त्रिशांक नाही येथे जाऊ दिलं चेंडूला, परंतु राकेश राऊत तितकेसे इंटरेस्टेड नाही आहेत. त्यांनी बहुधा लीगल बॉल हाच इशारा देणं उचित मानलं बघा. आणि परफेक्ट डिसिजन डॉट बॉलच्या ठिकाणी सांगता झालेल्या आहे. 33 धावा 4 विकेट्स. पोफरन टीम प्रथमतः बॅटिंग करते. त्रिशांक आहे स्ट्राईकवर. इथे लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, तितकंसं कन्व्हिन्सिंग कनेक्शन नव्हतं, प्रोडक्टिव्ह कनेक्शन नव्हतं. टायमिंगचा हलकासा अभाव, गोलंदाजीचा चांगला प्रभाव आणि फलंदाजाचे बदलणार आहेत हावभाव. कारण येथे जी अपेक्षा केली होती चौकाराची, तो अपेक्षा भंग झालाय. सिंगलच येणार आहे. 34 धावा 4 विकेट्स. टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ खासदार चषक 2026 अंबट गोड क्रीडांगण पास्थळ या नामकरणाविषयी देखील एक विशेष हिस्ट्री आहे. हा देखील फुलर लेनचा बॉल होता. शेवटच्या क्षणाला ठरवलं की ऑन ड्राईव्ह खेळूयात. थोडासा चाचपटलेपणा त्या ठिकाणी जरूर दाखवतात मिस्टर यतीन पाटील यांना आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. भरपूर बिझी क्रिकेटर आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, दोन्हीही फॉर्मॅटमध्ये गुणवत्तापूर्ण क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर यतीन पाटील. करण ठाकूर देखील एक खूप चांगला खेळाडू आहे. अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून ज्याने मुंबई उपनगरांपर्यंत चांगली झेप घेतलेली आहे. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय वाईड लॉंग ऑफच्या दिशेने. येथे मात्र बॅकअप आहे. ध्रुव कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. सुंदर असं एक क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अचूकतेचं मोजमाप आणि मापदंड ध्रुवच्या या क्षेत्ररक्षणामध्ये. प्रथमेश खूपच सुंदर गोलंदाजी करतात संघाकरिता. पूर्णपणे जोखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय पोफरन टीमला. बघा हे आहे तत्काळ पुनरावलोकन, जेथे जर फलंदाज ऑफस्टम्पच्या पलीकडे शफ होणार तर आपण आणखीन दूर चेंडूला ठेवणार. फलंदाजाच्या रेंज पासून दूर ठेवलेला बॉल आणि तेथे मात्र ध्रुव यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. आणखीन एक झटका लागला त्रिशांकच्या रूपाने. 35 या अंकावरती निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. बहारदार अशी ही गोलंदाजी जप्पा 11 पवन सुत नवली टीमच्या माध्यमातून. 35 धावा 5 गडी करत 25 एप्रिल 2004 मध्ये बरोबर हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेच्या मैदानामध्ये 35 धावसंख्येवरती झिम्बाब्वे ऑल आउट झाला होता. आणि यानंतरच्या 5 मिनिटांमध्ये उद्याच्या रजनीकरिता भाग्यपत्र करतातच लॉट्स आपण खुले करणार आहोत. अगदी संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावरतील प्रतिथयश खेळाडू उद्याच्या रजनीमध्ये आपण पाहणार आहोत. ऑल इंडिया आयकॉन्स आणि त्याचे भाग्यपत्रक काही क्षणांमध्ये बरोबर 5 मिनिटांनंतर आपण मुख्य क्रीडा मंचावरती मुख्य VIP डायसवर खुले करणार आहोत. 35 धावा 5 विकेट्स. प्रथमेश 4 चेंडूंमध्ये बघा काय इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. खूप चांगलं कंट्रोल बघायला मिळालं ह्या सेशनमध्ये. गोलंदाजांचं फुलटॉस बॉल पडता पडता थोडासा डीप झाला होता, म्हणून तिथे देखील आपण पाहू शकाल गोलंदाजाचं वर्चस्व राहिलेलं आहे, अधिराज्य राहिलेलं आहे. वाखाणण्याजोगी कामगिरी जी सुरुवात केली ना ध्रुवने पहिल्या षटकापासून, त्यानंतर मात्र ब्रिजेश आणि आता प्रथमेश तिन्हीही गोलंदाज उच्च श्रेणीय गोलंदाजीचं पृथक्करण करतात. फुलटॉस दिला, ही चुकी केली खरं तर गोलंदाजाने आणि त्याचा मात्र फटका बसलाय. जसा मिळाला फुलटॉस, फलंदाज अमोल आला तावात, चेंडू पाठवला पास्तळ गावात आणि हा फटका मात्र पडणार आहे 6च्या भावात. सिक्सर आणि षटकाराच्या साहाय्याने बघा फुलटॉस दिला. लॉलीपॉप होता, म्हणतात ना की आयुष्यामध्ये अन्नाचा कण आनंदाचा क्षण, आणि हा फुलटॉस कधी वाया जाऊ द्यायचा नसतो. 41 धावा झालेल्या आहेत पोफरन टीमच्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेक. MCA पंच पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये श्री अक्षय नाईक सर, श्री अभि तांडेल सर सातपाडी, कैलास पागदरे सर दांडी, राकेश राऊत सर शिरगाव, माननीय श्री महेंद्रजी भोणे साहेब मंडळ अध्यक्ष बोईसर यांनी या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ट्रॉफी दिल्या तसेच इतर सन्मानचिन्ह दिले. त्याच्यासाठी स्पेशल आभार. श्री तुषारजी मोरे वेवरू पालघर यांनी कमी दरात आपल्याला लाईटची व्यवस्था करून दिली,
त्याकरता त्यांचे आभार. मैदान खेळपट्टी बनवण्यामागे श्री निरंजन बाबूराव घरत आणि बाणगंगा ग्रुप आणि त्याचे अनेक सहकारी सर्वांचा आभार. खेळपट्टीचं महत्त्व, गोलंदाजी फलंदाजी साजेशी तयारी केली आहे. पाण्याची व्यवस्था श्री मंगेशजी भोईर पास्थळ यांनी करून दिली आहे, त्याचे आभार. उद्घाटन प्रसंगी औक्षण करणाऱ्या महिला भगिनी रुपाली घरत, तेजश्री घरत, अर्चना हेमचंद्र घरत, सायली चेतन घरत, उन्नती उमेश घरत यांचे आभार. जाऊया मॅचकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 41 धावा, 5 विकेट्स. आता शेवटच्या षटकाला सुरुवात होते. यतीन पाटील आलेले आहेत गोलंदाजीसाठी. येथे देखील फुलटॉसच आहे, परंतु ऑन साईडला बॅकअप आहे आणि केवळ सिंगल त्या ठिकाणी मिळणार. स्ट्राईकचं हे रोटेशन, धावांचं हलकंसं प्रमोशन. 45 धावा झालेल्या आहेत. ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम यांचा हा जर्सी क्रमांक. परंतु ह्या संपूर्ण सेशनमध्ये एक पॉझिटिव्ह जर आपण पाहिलं पोफरन टीमचं, तर फलंदाजीमध्ये हलकीशी डेप्थ बघायला मिळाली. जरी 5 विकेट गेले असतील तरी देखील बघा, अगदी 6व्या क्रमांकाचा फलंदाज देखील येऊन षटकार खेचतोय. जी फळी आहे, खरोखरच डेप्थ आहे. प्रशांत महासागराप्रमाणे खोले आपल्या फलंदाजीच्या लाईनअपमध्ये दाखवले पोफरन टीमनं. पुढचा बॉल नाही येते. बघा रिॲक्शन बघा तिथे फलंदाज अमोल यांच्या. त्यांना ठाऊक होतं की हा देखील षटकाराचाच बॉल होता, परंतु ते कनेक्शन सोडून आलं नाही. गुंगारा मिळाला शेवटच्या मोमेंटला. यतीन पाटील. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या 17तील. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकअप त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि फेकी तुम्ही बघा, ही विशेषता आहे. हे सर्व अगदी कसलेले खेळाडू आहेत. जेव्हा आपण जप्पा 11 पवनसुत नवली टीमचा विचार करतो, भरपूर अनुभवी खेळाडू आहेत आणि जितकं चांगलं क्षेत्ररक्षण करतात त्याहीपेक्षा बहारदार अगदी आकाश मार्गाने येणारी फेकी कौतुकास्पद. 44 धावा, 5 गडी गारत. यतीनचा पुढील बॉल गुणवत्तापूर्ण गोलंदाजी आहे. अगदी प्रॉपर स्ट्रॅटर्जी बघायला मिळत आहे. जेव्हा फलंदाज ऑफस्टमच्या पलीकडे शफल झालेला आहे तेव्हा मात्र फुटवर्कला रीड करत असताना आणखीन रेंजपासून दूर चेंडू ठेवलाय आणि या गुडलेन स्पॉटचा खूप चांगला प्रयोग देखील केलेला आहे प्रायोगिक स्वरूपामध्ये. म्हणजे रिलीज पॉईंटवरचा कंट्रोल आणि स्वतःवरचा विश्वास, समवेत एक्झिक्युशन, हे जबरदस्त बघायला मिळालंय. फुलटॉस बॉल येथे देखील नाही, कनेक्शन तितकंसं प्रॉपर नाही. 1 मोर विकेट डाऊन. जबरदस्त क्षेत्ररक्षण ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. आज खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकांनी देखील भरपूर मनं जिंकलेले आहेत आणि सातत्यपूर्ण रीतीने क्षेत्ररक्षणाचा नितेश गायकवाड. या स्पर्धेमध्ये पालघर तालुक्यातील मर्यादित 28 संघ आणि पंचक्रोशीतील संघांनी भाग घेतला, त्याकरता त्यांचा धन्यवाद. सर्व पाहुण्यांचे, मान्यवरांचे, खेळाडूंचे तसेच प्रेक्षक वर्गांचे देखील आभार. पास्थळ गावातील सर्व ग्रुपचे आभार आणि त्याच या स्पर्धेसाठी चांगली मदत केली. या स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी मान्य श्री भरतभाई राजपूत साहेब, जिल्हा प्रमुख भाजप तसेच इतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पास्थळ ग्रामस्थ, पाहुणे, मान्यवर आणि प्राध्यापक संजयजी दाजीबा घरत दहिसर यांचं आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शेवटचा चेंडू शिल्लक आणि अशात गीतेश आलेले आहेत फिनिशिंग टच प्रोव्हाइड करण्याकरिता. 45 धावा, 4, 5 आणि 6 असे धावफलक. फुलटॉस दिलाय ऑफ साईडला, बरोबर शोधलाय गॅप आणि केलेले आहे 4 धावा. फलंदाजांनी ग्रॅब. चेंडू सीमारेषा पलीकडे, खासदार चषक, चौकार. 49 धावा परिपूर्ण. विजयासाठी 5-0 50 धावांचं आव्हान. जप्पा 11 पवनसुत नवली या टीम समोर बघा, फुलटॉस स्वरूपातील चेंडू होता आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीने फिनिश केलं. वाईड इच लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे सजवलेला हा फटका, जो घर में बड़ों के पैर छूता है वो एक दिन आसमान को छूता है. और जब जब बीच मैदान में अमोल आता है अपने हुनर को जताता है. खूप चांगला फटका खेळला
आणि या 4 धावांच्या बळावरती 49 या अंकापर्यंत नेऊन पोहोचवला. हाफ मॅच समरी आपण जरूर पाहूयात. तेथे जप्पा 11 पवनसुत नवली या संघामधील गोलंदाजांची तुम्हाला गुणवत्ता अनुभवायला मिळेल. खूप चांगली बॉलिंग, खास करून ब्रिजेश घरत असतील, त्यानंतर ध्रुव असेल. एक फ्रंटलाईन बॉलर कसा असावा याला मात्र प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये सिद्ध करून दाखवलं. जगाच्या रंगमंचावरती नेहमी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामध्येच वेळ घालवला पाहिजे, तरच लोक तुम्हाला प्रसिद्ध करणार. आणि या फर्स्ट सेशनमध्ये खरोखरच गोलंदाजी चांगली राहिली. परंतु दुसऱ्या बाजूने पोफरन टीमने देखील हार नाही मानली, शेवटपर्यंत लढत राहिले, झगडत राहिले आणि 49 या अंकावरती जाऊन विसावले. 50 धावांचे टार्गेट आहे. काही कटआउट्स ॲडव्होकेट सुमित पिंपळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदस्य ग्रामपंचायत कुंभवली महेंद्र भोणे यांना आपण पाहू शकाल. ही सर्व दिग्गज मंडळी आहे. जनतेचा सक्रिय विश्वास प्राप्त करून हेमंत सौरासाहेब देखील खासदार पालघर लोकसभा रितेश जगरत या दिव्य सर 2 मिनिटं थांबवतोय. थोड्याच वेळाने ड्रॉ टाकण्यात येणार. त्या अगोदर करूया टॉस. या धनसार टीम आणि फ्रेंड्स सरावली दोन्ही टीमच्या कॅप्टनने या लगेच टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय गोपीनाथजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. धनसार टीम लगेच पाठवा कॅप्टनला. आणि फ्रेंड्स सरावली बघा. या टॉससाठी आणि ऑल इंडिया आयकॉन जे खेळाडू तुम्ही आणतील त्यांना एकच ओव्हर असेल, हे लक्षात घ्या. तुम्ही एक बॅट्समन आणि एक बॉलर आणला तर त्याला देखील एकच ओव्हर टाकायला मिळणार, 2 ओव्हर नाही. आणि जाऊया टॉसकडे. आपण पाहतोय तर आजच्या रात्रीची चौथी लढत, एक बाजूला धनसर आणि दुसऱ्या बाजूला सरावली. धनसारचा कॉल असेल. फायर पास्तळ टॉस विन टीम धनसार. धन्यवाद. गोपीनाथजी घरत साहेबांना विनंती करे की आपण बसून घ्या. काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. कसं वाटतं इकडे मात्र आल्यानंतर फायर खासदार चषकाबद्दल काय म्हणणार? खूप सुंदर वाटतं आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे, खेळायला मजा येईल. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. सावली संघ या अगोदर देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. फायर चषकामध्ये किती धावेचा प्रयत्न केला जाईल? पहिली बॅटिंग आहे. 6 ओव्हरमध्ये जेवढे जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं इकडे खेळल्यानंतर? काय म्हणणार आयोजनाबद्दल? पास्तळमध्ये खेळायला आधीपासूनच खूप छान वाटते आणि ही टुर्नामेंट थोडं एक्साइटमेंट होती खेळायसाठी, तर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी देखील. आता ज्या ज्या टीमने सुपर 8मध्ये प्रवेश केलाय मी नाव घेतो, असतील तर लगे या, नाहीतर लाईव्ह कॅमेऱ्यावर ड्रॉ टाकण्यात येणार आहेत, हे लक्षात घ्या. मितांश 11 बिरवाडी, जागमाता रावळे, श्री जागमाता रावळे, दक्ष 11 सातपाडी, रुशाल 11 वरोर, अपोलो चिंचणी आणि साई सापडेश्वर सालवड. या सर्व विनंती आहे कॅप्टनला की आपण यायचं आहे किंवा तुमचा एखादा प्रतिनिधी या. बिरवाडी, रावळे, सातपाडी, वरोर, चिंचणी, सालवड. लवकर या, आम्हाला मॅच देखील स्टार्ट करायची आहे. ड्रॉ टाकल्यानंतर मॅच स्टार्ट करणार आहेत. कोणी असेल तर या, नाही तर आम्ही ड्रॉ टाकणार आहोत तिकडे. सालवड टीमचा इकडे आहे प्रतिनिधी. बाकीची टीम कोणी असेल तर या.
सालवड आणि वरोड टीमचे कॅप्टन आलेले आहेत. अजून एक कोणी असेल तर या. सातपाटी, सातपाटीचा आहे इकडे. रावळे आणि चिंचणी आणि बिरवाडी. यस, आजच्या रात्रीतले आपण बघू शकता चिठ्ठीमध्ये पहिला विजेता आणि दुसरा विजेता लिहिलेला आहे. जो संघ पहिला क्वालिफाय होईल ती चिठ्ठी लिहिली आहे पहिला विजेता. जो संघ दुसरा क्वालिफाय होईल तो चिठ्ठीमध्ये लिहिला आहे दुसरा विजेता. हे देखील लक्षात घ्या. ड्रॉ टाकण्यात येत आहेत हे लक्षात घ्या. ड्रॉ टाकण्यात येत आहेत. उद्याचे सुपर 8 ची लढाई. पहिली मॅच रुशाल 11 वरोर. रुशाल 11 वरोर आणि अपोलो चिंचणी. पहिली मॅच रुशाल 11 वरोर वर्सेस अपोलो चिंचणी. पहिली मॅच. दुसरी मॅच पाहूया. दक्ष 11 सातपाटी आणि द्वितीय विजेता संघ आजच्या रात्रीतला जो दुसरा संघ येणार तो मात्र दक्ष 11 सातपाटी विरुद्ध खेळणार. तिसरी मॅच सालवड आणि पाहूया सालवड विपक्षात कोण असणार. सालवड विपक्षात जागमाता रावळे आपल्याला पाहायला मिळणार. सालवड आणि जागमाता रावळे ही तिसरी मॅच असेल. आणि चौथी मॅच वितांश 11 बिरवाडी आणि आजचा पहिला विनर जो पहिला संघ आजच्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये जाईल त्यांची मॅच मितांश 11 बिरवाडी आणि आजच्या रात्रीतला पहिला विनर आपल्या पाहायला मिळेल. चला जाऊया मॅच कडे. दोन्ही फलंदाजांनी मात्र जायचं मैदानामध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात सलामीवीर प्रारंभिक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन ब्रिजेश गरत आणि त्यांच्या साथीने मिस्टर तुषार मोरे. भरपूर वर्षांचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे. परंतु म्हणतात ना की क्रिकेटचा खेळ दररोज नवीनच. प्रत्येक चेंडूवरती एक नवीन संघर्ष आहे. जेव्हा विराट कोहली यांनी आपल्या कारकिर्दीमधील 85 शतके परिपूर्ण केली तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की आजही जेव्हा मी मैदानामध्ये उतरतो सिंगल कसे घ्यावे डबल कसे घ्यावे हा यक्ष प्रश्न माझ्या समोर देखील पडतो. म्हणून क्रिकेट हा जो खेळ आहे ना मित्रांनो त्या खेळापेक्षा मोठा कोणताही खेळाडू कधी बनू शकत नाही. हे महान खेळाडूंचे शब्द आहेत. सचिन रमेश तेंडुलकर असतील विराट प्रेम कोहली असतील यांनी हे वेळोवेळी दर्शवलेलं आहे. आणि सध्या दोन दिग्गज पवनसुत नवली जप्पा 11 यांनी मात्र प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे या संघाचं. आणि संघमालक या भूमिकेमधून ते आपल्याला पाहायला मिळतात. याच नवली गावामधून आज आपण पाहू शकलात इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामामध्ये 5,75,000 सोल्ड झालेला एक महानायक खेळाडू अर्थातच करण मोरे. भरपूर नाव मोठं केलं. आज पालघरच्या माध्यमातून अनेक काही सुवर्ण हिरे घडलेले आहेत. सध्या तरी पालघर जिल्ह्याला रिप्रेझेंट करण्याच्या बाबतीमध्ये केवळ 20 वर्षांचा खेळाडू वीरू बाबरे भरपूर चर्चेमध्ये आहे. विनायक भोईर असतील, अर्नाळ्याचा ब्रँड प्रशांत घरत असतील, प्रीतम बारे असतील ही अशी काही नावं आहेत. त्यानंतर प्रज्योत अंबिरे
ज्यांनी पालघर जिल्ह्याचं नाव सातत्यपूर्ण रीतीने मोठं केलेलं आहे. प्रणय घरा त्यांना कोण विसरेल, जुने जाणते असे काही खेळाडू आहेत. त्यांनी देखील भरपूर मैदानं गाजवली. याच पालघर जिल्ह्याकरिता पहिला स्विच हिटचा फटका रिप्रेझेंट करणारा विशाल खोत. चर्चा फार मोठी आहे. पालघरचं क्रिकेट सुरुवातीपासून गुणवत्तापूर्णच राहिलंय, परंतु हवी तशी व्यासपीठं याआधी नव्हती, परंतु हळूहळू पालघरचं क्रिकेट डेव्हलप होऊ लागलेलं आहे. टार्गेट आहे 5/0 50 धावांचं. जप्पा 11 पवनसुत नवली या टीम समोर. पण काय सांगतायत? स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स, दोन्ही संघांसाठी अनेक अनेक शुभेच्छा. पहिल्या चेंडूवर सिद्धी बॅट, नो बकवास, फटका आहे झक्कास. पाडलाय स्वतःच्या फलंदाजीचा स्वयंप्रकाश. क्या बात आहे. तुषार मोरे वारे. काय चेंडू हवाय का पंच? जाऊ द्या ग्राउंड स्टाफ. चेंडू फटाफट जाऊ द्या. पहिल्याच चेंडूवरती खूप चांगली सुरुवात बघायला मिळाली. सरळ बॅटचा त्या ठिकाणी प्रयोग होता. बहुधा हँड ग्लोव्ज त्या ठिकाणी चेंज करायचे होते ब्रिजेश यांना आणि म्हणून तो प्रलंबित काळ आपण पाहिला. चौकार आणि सुरुवात अगदी वीरेंद्र सेहवाग यांची आठवण आहे. अशा पद्धतीने भरपूर वेळा सुरुवात करायचं. आताच्या काळामध्ये अभिषेक शर्मा अगदी त्यांचीच परंपरा पुढे घेऊन चाललेले आहेत. विध्वंसक विस्फोटक चित्रबाणू फलंदाजाच्या यादीमध्ये आणि त्या सर्वांच्या आठवण सध्या मात्र तुषार मोरे करून देतोय. खूप चांगला फटका खेळले. व्हेरी फर्स्ट बॉलवरती अगदी आक्रमकतेचा आणि कलात्मकतेचा आविष्कार घडवून आणणारा फटका. सीधी बॅट, नो बकवास. सुरुवात मात्र झालेली आहे एकदम झक्कास. व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार आलाय. 50 धावांच्या ह्या प्रत्युत्तरादाखल पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल पोफरन टीमला. करण पुढील बॉल घेऊन. वाईट यॉर्क आहे. गोलंदाजी ट्रेड मार्क आहे. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणाचा सापळा काय म्हणतोय तर जरी वाईड यॉर्कर रिलीज केला, विथ द लाईन जर खेळले तर पूर्ण जागाच रिक्त आहेत. डीप पॉईंट, डीप स्वीपर कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप गली, थ्रू द लाईन जर खेळले तुषार तर तेथे देखील चौकार येणार, कारण बॅकअपच नाही आहे पॉवर प्लेच्या या बंधनामध्ये. हुकचा फटका जरी खेळले तरी देखील पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलू शकतात. इथे या बॅटच्या अगदीच एजवरती प्रच झालेला चेंडू. आउटफील्ड सुपर फास्ट. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एका क्षणाला थोडीशी चलबिचल वाढली होती दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु योग्य वेळेला पक्षी घरट्यामध्ये सुरक्षितरित्या परतलेला आहे. बरोबर प्रोग्रेस कार्डचा विचार जर आपण केला तर आता 5 धावा कंप्लीट पाहायला मिळतात 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. खूप चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता आहे. मी तर म्हणेन की पहिल्या 2 षटकांमध्ये ॲटलिस्ट 3 विकेट्स घ्यावे लागतील या मॅचमध्ये जर बनायचं असेल, कारण 6 षटकांमध्ये 50 धावा एका स्ट्रॉंग बॅटिंग युनिट समोर जर डिफेंड करायच्या असतील. सुरुवात महत्वाची आहे. थ्रू द लाईन खेळलेल्या आहेत आणि येथून मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा टायमिंगचा अभाव, गोलंदाजीचा प्रभाव. ज्या सुरुवातीच्या आपण अगदी चर्चा करत होतो ही सुरुवात आवश्यक आणि क्रिकेटच्या ह्या खेळामध्ये जेव्हा तुमच्या धावा कमी होतात ना तेव्हा पहिली 2 षटकं ती निर्णायक असतात. बघा येथे खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, परंतु चेंडू निघून गेला शॉर्ट पॉईंट झोनमध्ये. चांगला झेल परिपूर्ण केला अगदी क्षेत्ररक्षकाने आणि व्हेरी फर्स्ट विकेट या ठिकाणी डाऊन होत आहे 5 या अंकावर. इथून विकेटचं निरंतर येणं आवश्यक आहे. कधी कधी छोटी टोटल देखील डिफेंड होऊ शकते. बरोबर 15 मार्च 1877 ते आजचा दिवस 149 वर्षांच्या क्रिकेटच्या या कालखंडामध्ये आपण कधीच सांगू शकत नाही की ही धावसंख्या छोटी आहे किंवा मग मोठी आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणती धावसंख्या सेफ नसते मित्रांनो आणि खेळाडूंनो. हे वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे. जेव्हा बार्बाडोसच्या मैदानामध्ये इंडिया आणि दक्षिण एका बाजूने साऊथ आफ्रिका हा संघ खेळत होता अंतिम सामन्यामध्ये 30 चेंडूंमध्ये केवळ 30च धावा करायच्या होत्या, परंतु तेथे काय घडलं ते आपण पाहिलेलं आहे. असा हा क्रिकेटचा जो खेळ आहे तो रंजकतेच्या शिखरांनी अगदी शृंगारलेला आहे आणि म्हणून ह्या मॅचमध्ये देखील जर पोफरन संघ चांगला लढला पहिल्या 2 षटकांमध्ये जर चांगली गोलंदाजी होते तर मॅच बनवू शकते. नव्याने फलंदाज येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. भरपूर चर्चेमध्ये असलेला खेळाडू आणि त्याचा फिटनेस बघा. खेळाकरिता जितका चर्चेत राहिला तितका फिटनेस करिता चर्चेत असलेला खेळाडू अर्थातच करण ठाकूर. त्याची एंट्री झालाय मैदानामध्ये. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा किंग म्हणून सध्या ओळखला जातोय पूर्ण मुंबई उपनगराच्या माध्यमातून.
पहिल्या चेंडूवरती फुटवर्क बघा किती चांगलं बघायला मिळालं. सिंगल आलेले आहे आणि तत्पूर्वी धावसंख्येचा ग्राफ हलकासा चेंज होतोय. 6 धावा फलकावरती 1 गडी गारत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. करण चांगली गोलंदाजी करतोय तुलनेने. खरं तर पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार खाल्ला होता, परंतु त्यानंतर स्वतःवरती सार्थ विश्वास दाखवला आणि पुढील 4 चेंडूंमध्ये अगदी चमकजक नेत्र दीपक चक्षु विहंगम हे क्रिकेट आपण अनुभवू शकतायत. खासदार चषक 2026 अंबटगोड क्रीडांगण पास्थळच्या या वसुंधरेवर. बॉलर तयार कितेश. जबरदस्त बघा, फुटवर्कला काही रीड केलं नाही या वेळेला गोलंदाजाने, कारण प्रणय आधी स्टान्स घेतला होता लेग स्टंपवरती, त्यानंतर अगदी शफल झाले ऑफ स्टंपवर आणि गितेशने म्हणतात ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचा असतो तो गोलंदाजाचा रिलीज पॉइंट आणि त्यावरती असलेला कंट्रोल. सॉलिड गोलंदाजी सुरू आहे. 17 मध्ये 31 करायच्या आहेत. इथे एक क्विकर वनची उधळण, परंतु गतीमध्ये दुर्गती झाली. वेग चांगला होता परंतु लाईन मध्ये बिघाड आहे. चेंडू वाईड. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर वाईड चेंडू आपण पाहतो, परंतु रिचर्ड हॅडली न्यूझीलंड संघासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज, त्याने एका मोठ्या स्पॅन मध्ये एकही वाईड चेंडू रिलीज केला नव्हता. मोस्ट डिसिप्लिनफुल बॉलर म्हणून रिचर्ड हॅडली यांची एक वेगळी ओळख आहे. ते वाईड आलाय. आता 17-30चं हे समीकरण बनलंय. बॉलर तयार. वाह, तेज तर्रार चेंडू आहे. वेगवान, सुसाट, भयान. बघा गती बघा तुम्ही गितेशच्या माध्यमातून. गोलंदाज आहे गितेश, गोलंदाजी करतोय विशेष. 16 मध्ये 30ची आवश्यकता. सामना रफ अँड टफ. या लॉफ्ट केलाय. वा 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 वा, फटका आहे. बुलेट टायमिंग झालं सॉलिड आणि या षटकारासहित भरणार आहे पवनसुत नवले संघाच्या धावांचा वॉलेट. 26 धावा फलकावरती परिपूर्ण. 26 मिळाला चेंडू स्लॉट मध्ये, त्याला डिस्पॅच केलं पार्किंग प्लॉट मध्ये आणि धावा देखील येणार आहेत लॉट मध्ये. हा सिक्सर. हा थोडस प्रेशर मात्र रिलीज होणार आता या षटकारामुळे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. 24 धावा करायच्या आहेत. गोलंदाज तयार कितेश. इथे पंच इंटरेस्टेड असणार किंवा नाही याकरिता आशाळभूत नजरेने फलंदाज तर पाहतायत आणि अभितंडेल दर्शवतायत की अंपायर रिव्ह्यू आहे हाईट फॅक्टर चेक करण्याकरिता. चला या थर्ड अंपायर आपण यावा आणि परीक्षण करायचं आहे की हा चेंडू कमरेच्या वरती आहे किंवा नाही. अगदी योग्य परीक्षणासहित पाटील नेटवर्क टेक्निकल रूम मध्ये थर्ड अंपायर आपण या आणि परीक्षण करा. अक्षयजी योग्य निर्णय. तर्क वितर्काचा हा काळ खूप सुंदर प्रक्षेपण आपण पाहू शकाल. बरोबर 17 फेब्रुवारी 2005 मध्ये युट्यूबचा शोध लागला. स्टीव्ह चेन, चाड हर्ले आणि जावेद करीम या 3 वैज्ञानिकांनी कॅलिफोर्निया येथे तो शोध लावला होता आणि त्या युट्यूबचा सर्वात जास्त फायदा सध्या तरी होतोय टेनिस बॉल खेळणाऱ्या क्रिकेट वीरांना. इट्स अ नो बॉल. धन्यवाद अक्षयजी नाईक, ब्रँड ऑफ दांडी, थर्ड अंपायर. आपले मनापासून आभार आणि दोन्ही संघांच्या समाधानासाठी आपण तत्काळ पुनरावलोकन देखील पाहूयात. कमरेच्या वर हा चेंडू आणि त्या कारणास्तव थर्ड अंपायरचा इशारा आहे नो बॉल. आता मात्र सूट, सवलत आणि कमिशन. उघडा डोळे बघा नीट. ह्या चेंडूवरती असणार आहे फ्री हिट. बरोबर 2007 मध्ये ह्या नियमाचा शोध लागला. खरं तर क्रिकेटचे जे अधिकृत नियम आहेत ते मेरीबोलॉन क्रिकेट क्लबने 1842 मध्ये बनवायला सुरुवात केली आणि त्यामध्ये हळूहळू उत्क्रांती होता 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 मात्र हा फ्री हिटचा नियम देखील समाविष्ट करण्यात आला, प्रविष्ट करण्यात आला. बघा सुदर्शन चक्र फिरलंय राकेश राऊत यांचं. पुढील चेंडूवरती फ्री हिट आहे. 15 चेंडू शिल्लक, 22 धावांची आवश्यकता. हा अनुभव आहे, ज्या अनुभवामुळे दोन्ही फलंदाज स्थिरावून खेळले, थांबून खेळले. फ्री हिटच्या बॉलवर तितकंसं फ्री होऊ नाही दिलं प्रणय घरत त्यांना गोलंदाजाने. ओहो हो, परंतु हे काय घडलंय. खराब क्षेत्ररक्षण.
जेथे केवळ सिंगल येऊ शकले असते, काय धावलेत दोन्हीही फलंदाज चिट्ट्याच्या वेगाने. कोण म्हणेल वयाची 40 क्रॉस केलाय? नाही नाही, तरुणांना देखील लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट्स. प्रणय गरत, तुषार गरत, धाव फलक मात्र या ठिकाणी विसावलंय. 31. आता चेंडू शिल्लक आहेत, 14 धावा करायच्या आहेत, 19. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. दक्षिण आफ्रिका देश ओळखला जातो चित्त्यांसाठी आणि अगदी तशाच पद्धतीने शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने, सुसाट वेगाने ही रनिंग बिटवीन द विकेट्स. तुषार गरत आणि प्रणय या दोघांच्याही माध्यमातून दे दनादन आणि टन टनाटन. ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. 14 चेंडू 19 निकड. यावेळेस मात्र स्मॅश केलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, परंतु काय पार्टनरशिप झालंय. तेरा चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 18 धावा करायच्या आहेत आणि ज्या पार्टनरशिपचा आपण उल्लेख करत होतो तिथे झालेले आहे. प्रणय आणि तुषार. वन्स अगेन केलाय लॉफ्ट. चेंडू निघून चाललाय. चेंडू निघून चाललाय दूर 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 दूर. फलंदाजाला सापडलाय सूर. धावांचा आलाय महापूर आणि येथून गोलंदाज करणार आहेत कुरबूर, कारण चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा देखील करायच्या आहेत 12. बघा ही पार्टनरशिप 25 धावांची ही जी पार्टनरशिप आहे ना ती 50 धावांपेक्षा कमी नाहीये, कारण एका कठीण परिस्थितीमध्ये आलेले आहे आणि अनुभव हा तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठी भूमिका अदा करतो ते दाखवून दिलंय प्रणय गरत आणि तुषार गरत यांनी. आता 12 चेंडू शिल्लकात 12 धावांची आवश्यकता. हा फटका तुम्ही बघा तत्काळ पुनरावलोकनामध्ये तिथे जबरदस्त पद्धतीने या फटक्याची निवड करण्यात आली. हलकसं गुडघ्याला स्ट्रेच केलं, टोर्सोला टिल्ट केलं आणि त्यानंतर हेवी बॅकलिफ्ट आणि स्ट्रॉंग बॉटम हँड सहित प्रणय गरत नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 दे दणादन चेंडू सीमारेषा बाहेर. जबरदस्त षटकार बघायला मिळाला. अफलातून फटक्याची निवड. संघाला जिंकवण्याचा इरादा केलाय प्रणय गरतने पक्का. चेंडूवर लावला 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. गोलंदाज हक्का बक्का. आता 12 चेंडू आणि 12 निकड. परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो, आपण काहीच सांगू शकत नाही. क्रिकेट खेल नाही है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. कधी काय घडेल क्रिकेटच्या खेळामध्ये याची शाश्वती कुणीही कधीही देऊ शकत नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ माइटी अनसर्टनिटी. महान अनिश्चिततेने शृंगारलेला हा खेळ आहे, जिथे कधी कधी 12 चेंडूत 11 षटकार देखील येतात. दिपेश प्रभाकर गोलपने करून दाखवलं होतं, परंतु कधी कधी 12 चेंडूंमध्ये एक धाव सुद्धा होत नाही आणि ते अमित पाटील अण्णा यांनी करून दाखवलं होतं दहिसरच्या मैदानामध्ये. असं हे टेनिस बॉल क्रिकेट आहे, लेदर बॉल क्रिकेट मित्रांनो. आपण आशा करूयात की हा सामना थरारक होणार. बॉलर तयार लोकेश. यावेळेस पुन्हा एकदा केलाय पावलांचा वापर. टायमिंग झालंय प्रॉपर. चेंडू करतोय सीमारेषेच्या पलीकडे सफर. क्या बात है. दोन्हीही फलंदाज तू डाल डाल मैं पात पात. एक तरफ से कुआं दूसरी तरफ से खाई. अभी दोनों ओर से हो रही है जोरदार पिटाई. तुषार गरत अँड प्रणय गरत जबरदस्त बॅटिंग केली. संघाला विजय मिळवून देणारी पार्टनरशिप. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. प्रणय तुषार. यावेळेस मात्र बॅक फुटला गेलं होतं, त्यानंतर पंच केलं बॉलला. वाईडिश लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे, परंतु सध्याच्या घडीला मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालेला आहे जप्पा 11 पवनसुत नवली टीमच्या बाजूने, कारण 43 धावा फलकावरती आहेत. आता चेंडूंची संख्या जास्त आहे, धावांची संख्या कमी झाली आहे. 10 चेंडू शिल्लक आणि 7 धावांचं टार्गेट समोर. खूप चांगली भागीदारी. आपण विचार केला होता सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या समवेत राहुल द्रविड, परंतु इंग्लंड संघासाठी देखील ॲलिस्टर कुक आणि अँड्र्यू स्ट्रॉस यांनी 5253 धावा योगदान दिलं इंग्लंड संघाकरिता. अगदी तशा रीतीने प्रणय आणि तुषारात. मी नेहमीच उल्लेख करत असतो की क्रिकेटच्या खेळामध्ये मानसिक आणि बौद्धिक क्षमता तपासल्या जातात. येथे दोन्हीही गोष्टी दाखवून दिल्या फलंदाजांनी.
9 चेंडूंमध्ये 6 धावा. लोकेश चांगली गोलंदाजी तर करतायत, परंतु येथे विकेट घ्यावी लागेल जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल. खुलवर टप्प्याचा हा चेंडू, यामध्ये कार्पेट खेळलेले आहेत, सिंगलच येणार. खूपच आकर्षक स्वरूपातील ही भागीदारी बघायला मिळाली. रोशन महानामा आणि सनत जयसूर्या खेळले होते श्रीलंका संघाकरिता अगदीच रोचक पद्धतीने 1996 मध्ये. आणि ही पार्टनरशिप अविस्मरणीय राहणार. असं वाटलं होतं की कदाचित जप्पा 11 पवनसुत नवली पूर्णपणे बॅकफुटला जाणार, परंतु संघाला सावरलं, डावाला आवरलं. बघा आता स्माईल आहे प्रणय यांच्या चेहऱ्यावर, कारण जाणतायत 7 चेंडू 4 धावा. सामना आपल्या मुठीत. लोकेश षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पावलांचा वापर केला होता, परंतु इथे देखील वेगवान चेंडू. बघता बघता दुसऱ्या सत्रामधील 5 षटकांचा हा खेळ समाप्त. एकर बघा हा चेंडू तुम्हाला दाखवला जातोय जिथे डीप झाला. ही अपेक्षा केली नव्हती तुषार यांनी, आणि म्हणूनच चेंडू फळीचा समन्वय जुळून आलेला नाहीये. 6 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची आवश्यकता अजूनही समोर. मी भरपूर वेळा समालोचन करताना असे सामने पाहिलेत 2.5 ते 3 लाखाच्या स्पर्धांमध्ये देखील 6 चेंडूंमध्ये 4 धावा झालेल्या नाहीयेत. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन यहाँ पे फेल है. परंतु आता दोन्हीही फलंदाज वेल सेट आहेत. ही सर्वाधिक जमेची बाजू आहे. जप्पा 11 पवनसुत नवली टीम करिता प्रयत्न करावे लागतील पोफरन टीमला या मॅच मध्ये पुनरागमन करण्याकरिता. दुनिया माने जोरो को, कोई ना माने कमजोरो को. छत्रपती शिवाजी महाराज फार सुंदर सांगायचे, इतिहास फक्त आणि फक्त लढणाऱ्या लोकांचाच लिहिला जातो, रडणाऱ्यांना कुणीही विचारत नाही. आणि इथे पोफरन टीमला लढायचं आहे. 6 चेंडू आणि 4 धावा, कारण जप्पा 11 पवनसुत नवली टीमने आतापर्यंत काम तमाम केलंय. एक आकर्षक भागीदारी बघायला मिळाली. ग्रेट पार्टनरशिप मुख्य प्रांगणामध्ये, क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये. खासदार चषक 2026चा हा चक्षु विहंगम सोहळा आपण पाहतोय. नजरेच्या कवाक्षामध्ये आणि हृदयाच्या कप्प्यामध्ये रुतवून साठवून ठेवावा असा हा सोहळा आहे. आदरणीय सन्माननीय विदुरजी पाटील, एक किंग मेकर पर्सनॅलिटी, आणि त्यांच्या संयोजनातून स्वप्नवत या स्पर्धेची उभारणी आपल्याला पाहायला मिळतं. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर अमोल आलेले आहेत. स्लॅश केलं, स्लाइस केलं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, आणि येथून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट होण्याच्या अगदीच धावसंख्येवरती शिक्कामोर्तब केलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जप्पा 11 पवनसुत नवली संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झालेला आहे. अँड हार्ड लक पोफरन टीम. हा बघा विजयी चौकार जो आलेला आहे प्रणय घरत यांच्या बॅट मधून. खचून जाऊ नका पोफरन टीम. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं ही विनम्र विनंती आहे. क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम. हा सज्जनांचा खेळ, आणि तो आपण जोपासावा. सामना समाप्त झाल्यावर खचून जायचं नसतं. एक मोठा विजय. ही फुल मॅच समरी तुम्हाला दाखवली जाते, जिथे बघा पहिल्या सत्रामध्ये त्रिशांकच्या 13 धावा, प्रथमेशच्या 10 धावा, अमोल 9 धावा, अंचित 8 धावा. गोलंदाजी तुम्ही बघा, ब्रिजेश 16 धावा खर्च करत असताना 2 विकेट, ध्रुव 15 धावा खर्च करत असताना 1 विकेट, प्रथमेश 8 धावा 1 विकेट, यतीन 8 धावा 1 विकेट. चांगली गोलंदाजी झाली. परंतु दुसऱ्या सत्राकडे तुम्ही कटाक्ष बघा. तुषार आणि करण, खास करून स्वस्तात बाद झाल्यानंतर तुषार मोरे आणि करण ठाकूर स्वस्तात बाद झाल्यानंतर तुषार घरत आणि प्रणय घरत यांनी डावाला सावरलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट होण्याचे मार्ग मात्र खुले केले. बॅटरने कारण की 3 विकेट
चला सामनावीर पुरस्काराचं आपण वितरण करूयात. प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर तुषार गरत आपण यायचं. खूप चांगली फलंदाजी ज्यांनी केलेली आहे या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये. आपण सन्मानाने यावा आणि मुख्य VIP डायसवरती येऊन आपला पुरस्कार स्वीकारावा. आपण वळणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे थोड्याच वेळामध्ये. नेक्स्ट मॅचला सुरुवात. आदरणीय सन्माननीय शेखरजी पाटील यांना विनंती आहे आपण आपल्या करकमळामधून शुभहस्त सामनावीर पुरस्काराचं वितरण करायचं आहे. तुषार गरत वन ऑफ दी लेजेंडरी प्लेअर जे ठरलेले आहेत. प्लेअर ऑफ द मॅच 18 धावांचं बहुमूल्य योगदान ज्यांनी दिलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण अभिनंदन करूयात तुषारजी गरत. खूप चांगला क्रिकेटपटू टेनिस बॉल क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये. तुषारजी दोन शब्द कशा रीतीने ज्या वेळेला सामना फसला होता नक्की काय चर्चा झाली प्रणयदादा आणि तुमच्यामध्ये? माझी आणि प्रणयची एकच चर्चा झाली की आम्ही आता बरेचशा टुर्नामेंट खेळू, जिंकत नाही आहे, यांना आपण दोघांना इनिशियली घ्यावे लागेल आणि एक एक सिंगल डबल आणि त्याच्यामध्ये आपण बाउंड्रीज तर लागणार, सिक्स पण लागणार, मारणार, कारण की आमच्याकडे तो आहे जोश. शेवटचा आणि छोटासा प्रश्न. पालघर क्रिकेटची गुणवत्ता अगदी सुरुवातीपासूनच चांगली राहिलेली आहे परंतु व्यासपीठ नव्हती. आता हळूहळू आपण पाहतोय की पालघर क्रिकेटमध्ये देखील चांगल्या स्पर्धा सुनियोजित केल्या जातात. त्याचं एक मुख्य उदाहरण म्हणजेच हे खासदार चषक आदरणीय विदुरजी पाटील यांनी त्यांच्या संपूर्ण समूहाने नियोजित केलंय. तुम्हाला कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना आयोजन नियोजन? खूप चांगलं आयोजन नियोजन आहे आणि आता यंग मुलांसाठी खूप चांगलं आहे की असे प्लॅटफॉर्म तेव्हा आम्हाला मिळत नव्हते, तेव्हा फार कमी होतं. आता तर यंग मुलांसाठी फार आहे आता खेळण्यासाठी. धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा. तर हे होते मिस्टर तुषार गरत. 18 धावांचे एक निर्णायक खेळ त्यांनी साकारले आणि जप्पा 11 पवन सूत नवली टीमला दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. नेक्स्ट मॅचला अगदी थोड्याच वेळामध्ये होणार आहे सुरुवात. तत्पूर्वी बॅक टू क्रिकेट अँड बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खासदार चषक 2026 मध्ये अतिशय सुंदर अद्वितीय क्रिकेट हे पाहायला मिळालं आणि पवनसूत नवलीचे चाहते मात्र वाट पाहत होते की संघ पुन्हा एकदा बॅक कधी करेल आणि ते या आंबटगोड मैदानावरती खासदार चषकामध्ये बॅक केलं. तुषार गरत काय जबरदस्त अप्रतिम क्रिकेट खेळला. त्याचबरोबर प्रणय गरतचा देखील एक उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळाला आणि ते पहिला वेळेला विजय पवनसूत नवली संघाचा या ठिकाणी पाहायला मिळाला. यानंतर नेक्स्ट मॅचमध्ये देखील पवनसूत नवली संघ इन ॲक्शनमध्ये आपल्या